एवढं मोकळं राजकारण करायला संधी आता मंगेशरावांना शिवसेनेत मिळेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून आता बघायची वेळ आहे. माझं काही नुकसान नाही. शिंदे साहेबांनी स्वतःचं नुकसान केलं शिवसेनेत जाऊन. जे ह्याच्या अगोदर शिवसेनेत गेले आज ते कुठल्या अवस्थेत आहेत, काय करतायत हे जगासमोर आहे. म्हणून जे झालं ते माझ्या एका कुटुंबातला सदस्य गेला दुसऱ्या पक्षामध्ये, त्या गोष्टीचं फक्त थोडं वाईट वाटतं. पण नुकसान कुठे राजकीय झालेलं नाही, माझ्या पक्षाचं कुठे झालेलं नाही. सगळे पदाधिकारी आहे तिथेच आहेत, सगळे कार्यकर्ते आहे तिथेच आहेत. जे 19 पदाधिकारी गेले ते त्यांचेच घरातले कोणतरी आजूबाजूला काम करणारे होते, तेवढेच फक्त गेले. त्याच्या पलीकडे कोणी हल्लेलं नाही. म्हणून निवडणूक ही आम्ही जिंकणार आणि त्या तयारीने आम्ही सगळे लागलेलो आहे. आपल्याला याच्यावर काय विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. केले त्याच्यावरती मी बोलतो आणि शिंदे साहेबांचा आदर मी आजही करतोय, मरेपर्यंत करणार. पण त्यांनी की मी त्यांचा फोन उचलला नाही, मी त्यांच्या संपर्कात नव्हतो वगैरे वगैरे, ते काय जे काय बोलले. निवडणुकीच्या कामकाजामध्ये कधी माणूस भाषणाला उभा राहतो, कधी गर्दीमध्ये असतो, कधी मंदिराच्या दर्शनात असतो, तर कधी कधी अनेक वेळेला आपणही मला फोन करतात, तर कधी कधी मिस्ड कॉल मध्ये जातात. आणि उमेदवार असल्यामुळे आणि लोकसभेचा उमेदवार असल्यामुळे 13 तालुक्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्या सगळ्या धावपळीमध्ये एका दुसरा फोन राहून जातो. पण 48 तास अगोदर मी फोन उचलला नाही ते काय पक्ष सोडायचं कारण असू शकत नाही. मी त्यांना जी वागणूक दिली असं त्यांचा आक्षेप होता. मंगेशराव शिंदे माझ्या कुटुंबातले काली होते, आजही आहेत. ते जेव्हा जेव्हा रागवायचे, पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर चिडायचे, आपापसामध्ये काही भांडणं लागायची, ती सोडवायला मी मंगेशराव शिंदेच्या घरापर्यंत जायचो. अगदी आतापर्यंत 22-25 दिवसा अगोदर सुद्धा मी स्वतः त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांच्याबरोबर बसलो, विषय सगळे सोडवले. गटातटाचं राजकारण आपल्या पक्षामध्ये होता कामा नाही, याच्यासाठी मीच पुढाकार घेतला, त्यांच्या घरी बसलो. आणि तो विषय तेव्हा सोडवला. आणि मला असं वाटलं शिंदे साहेब माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत, म्हणून 15-1 दिवस ते माझ्यासाठी पक्ष हाताळतील, संघटना हाताळतील. म्हणून कदाचित ह्या 15 दिवसामध्ये कदाचित दुर्लक्ष झालं असेल, ते मी मान्य करतो. जे काय शिवसेनेला जमलं नाही, खासदार काल माझ्याबरोबर झी 24 तासच्या कार्यक्रमात होते, एकही विकास काम ते तोंडाने सांगू शकले नाही. मी त्यांना बाजूला उभं राहून विचारत होतो, तुम्ही नेमकं 5 वर्षात काय केलं, असं एक कामाचा उल्लेख तुम्ही करा. खासदारांना जमलं नाही. पण थेट काम सांगू शकत नाही, जनतेची कामं सांगू शकत नाही. म्हणून कुठेतरी राणेंना नुकसान कसं होईल, मग त्यांचा स्वभावाचा आदर घ्यायचा. आम्ही सहज म्हणतो, मी अनेकांना तुम्हालाही म्हणतो, काय रे कुठे चालला, म्हणजे काय माझं तो वागणुकीचा भाग आहे, माझी ती बोलायची पद्धत आहे. पण त्याचा आधार कुठेतरी घ्यायचा आणि सांगायचं की उर्मट आहे, ते अमुक आहेत, ते तमुक आहेत. शिंदे साहेब फसले, ते फसले. मी आरोप कुठलेही शिंदे साहेबांवर करणार नाही की निवडणुकीच्या 48 तासा अगोदरच तुम्हाला असं का वाटलं की निलेश राणे 5 वर्षापासून तुमची कामं करत नाही. 48 तासा अगोदर कालपर्यंत शिंदे साहेब माझ्या पक्षाचा प्रचार करत होते आणि ज्या कार्यक्रमाचा दाखला त्यांनी दिला तो कार्यक्रम होऊन सुद्धा आता आठवडा झालाय. म्हणजे जे काय मी बघून घेईन वगैरे जे काय बोललो ना, त्या कार्यक्रमाला 1 आठवडा झालाय. तो काय काल परवा झालेला कार्यक्रम नाही. म्हणजे 1 आठवडा जुना कार्यक्रम
ज्याचा राग आज आला, काल आला आणि आज पक्ष सोडला, असं कुठल्या राजकारणात होतं मला माहित नाही. पण ठीक आहे, मी शिंदे साहेबांचा आदर करतो, नेहमी करणार. पण ते ज्या पक्षात गेले त्या पक्षाचा खासदार निवडून येऊ शकत नाही. येणारा काळ ठरवेल की शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य आहे. पण तेव्हाही माझे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे असतील. कारण का शिंदे साहेब जेव्हा जिल्हा परिषदेला उभे होते, आम्ही तेव्हा काँग्रेसमध्ये होतो. आमची आपसामध्ये आघाडी काही होत नव्हती. पण शिंदे साहेबांचा आग्रह होता की आमची आघाडी व्हावी. आणि तेव्हा आम्ही त्यांना जिल्हा परिषदेची तिकीट दिली. खाली दोन्ही पंचायत समित्या या राष्ट्रवादीकडे, वरती काँग्रेस, अशी ती निवडणूक झाली. तरी आमचा पराभव झाला. ग्रामपंचायती आमचा पराभव झाला. एवढा असून सुद्धा मी 2 जिल्हाध्यक्ष एकाच घरात केले. मेघनाताई शिंदे सुद्धा. शिवसेनेची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे हे त्या शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला अशी बातमी मी वाचली. कालपर्यंत मंगेश शिंदे साहेब हे पक्षाचा प्रचार करत होते, माझ्या पक्षाचा प्रचार करत होते, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा प्रचार करत होते. अचानक काय घडलं मला काय माहित नाही. पण मी आपल्याला सगळ्यांना या कारणासाठी आमंत्रित केलंय की मंगेशराव शिंदे हे आज नाही तर माझ्या मरेपर्यंत माझं कुटुंबच राहतील. त्यांच्याबद्दल जो मला आदर आहे, त्यांच्याबद्दल जो मला सन्मान आहे, तो किंचित सुद्धा कमी होणार नाही. मी त्यांना आजपर्यंत कुटुंबासारखीच वागणूक देत आलो. त्यांनी काही गोष्टी त्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलले, ते फक्त मुद्दे खोडून काढतो. बाकी मंगेशराव शिंदे हे आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत, राहतील. शिंदे सुद्धा जिल्हाध्यक्ष, वरचा विभाग, वरचा जिल्हा. असं असताना विकास कामांमध्ये मी कुठे कमी पडलो असं मला वाटत नाही. जर चिपळूण शहराच्या नगराध्यक्ष म्हणतायत की निलेश राणेंनी खासदार नसताना आम्हाला निधी दिला, शिंदे साहेब तर माझे स्वतःचे होते, हक्काचे होते. नगराध्यक्ष मॅडम या बीजेपीच्या आहेत, पण त्यांनीही माझं कौतुक केलेलं आहे की खासदार नसताना सुद्धा निलेश राणेंनी विकास निधी आणला. तो कसाही आणला, कुठूनही आणला. मग शिंदे साहेबांना का नाही मिळाला याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. आणि म्हणून ते गेले, त्यामुळे राग नाही. त्यांच्यावर माझी श्रद्धा आहे. आज न उद्या परत सुद्धा येतील. पण निवडणुकीच्या 48 तासा अगोदर आपण गेलात, याचा फायदा शिवसेनेला होण्यापेक्षा लोकांच्या मनामध्ये शंका जास्त येईल की नेमकं असं काय घडलं की आपल्याला 48 तासा अगोदरच जावं असं वाटलं. आणि ज्याचे दाखले आपण देत आहे ते जवळपास होऊन, ती घटना होऊन, तो कार्यक्रम होऊन जवळपास 7-8 दिवस झाले. म्हणजे काहीतरी याच्यात शिस्त आहे. लोकांना कळतं की निवडणुकीच्या तोंडावर का नुकसान करायचं असतं, ते नुकसान कशामुळे होतं. आणि विनायक राऊतला जरी वाटत असेल की हे 2-3 प्रवेश करून जर ते माझा पराभव करतील, तर ते आता शक्य होऊ शकत नाही. विनायक राऊत माझा पराभव आता करू शकत नाही. बांद्यापासून ते आता चिपळूण पर्यंत मी अशी बांधणी केली आहे की 23 मेला निलेश राणे रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार म्हणून निवडून जाणार म्हणजे जाणार.
याची दखल माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे, माझ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे, माझ्या नेत्यांनी घेतलेली आहे. म्हणून कोणी चिपळूणचा कार्यकर्ता आमचा हल्लेला नाही. जे 19 पदाधिकारी गेले ते कोण त्यांचा ड्रायव्हर होता, कोण त्यांचा नोकर होता, कोण त्यांच्या शेतामध्ये शेत कसायचा, अशी सगळी लोक पदाधिकारी दाखवून त्यांना तिकडे नेण्यात आलेलं आहे की हे पदाधिकारी होते. कारण का आम्ही शिंदे साहेबांना एवढं मोकळीक दिली होती की तुम्ही पाहिजे ती पदं नेमा आणि पाहिजे त्याला पदं द्या.